तुम्हाला माहिती आहे का की बिन भांडवली बिझनेस कसा करायचा? खूप इंटरेस्टिंग बिझनेस टॅक्टिक आहे जे अंडरकटिंग लोक यूज करतात. हे लोक काय करतात की कंपनी बिलिंग जे 100 रुपयांनी होतं हे लोक मार्केटमध्ये 85 रुपयानं तीच गोष्ट विकतात. जशी आहे तशी तीच गोष्ट 85 रुपयाला विकतात. हे कसं शक्य आहे? तर हे लोक काय करतात की डिस्ट्रीब्युटरना टार्गेट्स असतात आणि या टार्गेट्ससाठी डिस्ट्रीब्युटर लोक त्यांना हा माल विकत असतात. हा माल हे लोक घेतात. साधारणपणे 3 महिन्याच्या क्रेडिटनं हे लोक हे माल घेतात. आपण असं अज्युम करू की 100 रुपयांची गोष्ट आहे, 1000 आयटम्स त्यांनी ते विकत घेतले, तर साधारणपणे 1,00,000 रुपयाचं त्यांनी माल परचेस केला. हे लोक सेम डेला हीच गोष्ट 85 रुपयांनी मार्केटमध्ये विकतात. म्हणजे 85,000 रुपये कॅशमध्ये यांच्याकडे येतात. आणि हे 85,000 रुपये हे अशा एका प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात जे खूप रिकरिंग विकलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की कुठली तरी गोळी, कुठलं तरी बिस्किट जे रिकरिंग विकलं जातं, 2 किंवा 3 दिवसांनी त्यांचा पूर्ण माल विकला जातो. साधारणपणे 90 दिवसांमध्ये हे लोक याच गोष्टीचा जो 30 वेळा टर्न फिरवतात आणि साधारणपणे 25 लाखाच्या आसपास हा लोक बिझनेस करतात. म्हणजेच 3 महिन्याच्या अखेरीला अगदी 2% हिशोबाने जरी पकडलं तरी 50,000च्या आसपास हे लोक बिझनेस करतात. त्या बिझनेसमधून ते प्रॉफिट मिळवतात. आणि साधारण यांची जी बेसिक इन्व्हेस्टमेंट जी 15,000 रुपयांची जी आपण मायनस केली तर 35,000 रुपये हे लोक कमवतात बिन भांडवली. हा असा अंडरकटिंगचा बिझनेस चालतो जो खूप लोकांना माहिती नाही आहे आणि हा अतिशय अमेझिंग असा बिझनेस आहे.